तुम्ही आमचे जीवाभावाचे मित्र आहेत. आता ही सभागृहाला आपली मैत्री माहीत नाही. हां हां, पण तेही आमदार नव्हते, मी आमदार नव्हते, तेव्हापासूनची दोस्ती. आता मी आमदार झालो, ते कॅबिनेट मंत्री झाले. हा हा जुना दोस्ताना गेले 30 वर्षापूर्वीचा. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक ना, त्याच्यामुळे ही सगळी आमची सहकार्य. आज आमचे योगेश दादा तिथं बसलेले आहेत. आता गडब त्यांना माहिती आहे ना, तुमचा आमदार तो महायुतीमध्ये तुम्ही आमची सीट मोहोळची पारंपरिक शिवसेनेची होती, ती तुम्ही दादांना दिली. हरकत नाही, बाळासाहेबाचा सैनिक होतो. गडबड केली, 31,000ने निवडून आलो मी. हां, तर माझी मंत्री महोदयांना विनंती अशी आहे की मंत्री महोदय, हे जे पानंद रस्ते आहेत, आता तो पानंद रस्ता 3 किलोमीटरचा, मध्ये 500 मीटर, जसं असे आमचे सुनील अण्णा बोलले की तिथं 500 मीटर हे फॉरेस्टची जमीन आहे आणि ती 500 फूट जागा तिथून तो रस्ता करू दे नाहीत. जी अवस्था सुनील अण्णाची तीच अवस्था माझी आहे. म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की या देशात प्रधानमंत्री मोठे आणि 2 नंबरला तहसीलदार मोठा आहे, लक्षात ठेवा. हा, 1 नंबर देशाचे प्रधानमंत्री आणि 2 नंबरला तहसीलदार. म्हणून आपल्याला विनंती करतो, गोगावले साहेब इथं आहेत सभागृहात, आपण बी आहात, ते रोजगार हमी योजना मंत्री आहेत, आणि आपण आणि ग्रामविकास मंत्र्यांना बरोबर घ्या. जर शेतकऱ्याचं जीवन जर सुजलाम करायचं असेल तर मी मंत्री महोदय आपल्याला विनंती करतो, आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेतकरी, जर पाऊस पडला प्रचंड, योजना अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याला विनंती करतो, भरत शेठ, तुम्ही आणि ग्रामविकास मंत्री अशी एक मंत्रालय संयुक्त मीटिंग घ्या आणि त्याच्यामध्ये एक असा निर्णय घ्या. कारण काय होतं आहे, तहसीलदार, BDO आणि रोजगार हमी, आता परवा काहीतरी तुमचे BDO सस्पेंड केले, अख्ख्या राज्यातले BDO संपावर गेले. म्हणून तुम्हाला सांगतो की BDO आता पानंद रस्ते करायला तयार नाहीत. आम्हाला सांगता येत ते की आम्हाला सस्पेंड करायला लागलेत. म्हणून महसूल, ग्रामविकास आणि रोजगार हमी असे तिन्ही मंत्री एकत्र बसून हे अंमलबजावणी कसल्याही परिस्थितीत झाली पाहिजे. शेतकरी हा सुखी राहिला पाहिजे, त्याला रस्ता मिळाला पाहिजे. आणि या बिलामध्ये जे आपण पोलीस प्रोटेक्शन, घाई करू नका, करा, आपण सुपरफास्ट मंत्री आहात. फक्त माझी एक विनंती आपल्याला आहे की DYSP लेवलच्या अधिकाऱ्याकडे बंदोबस्ताची परवानगी द्या. कारण सोलापूरचे आमच्या SP कडे जर दिलं तुम्ही जिल्ह्याच्या, तर आम्हाला मतदारसंघातनं तिथं जिल्हा मुख्यालयाला जावं लागतं आणि DYSPकडे दिलं तर तिथल्या तिथं असतात, आम्हाला त्यांना भेटता येतं. म्हणून हे आणलेल्या विधेयकाला मी बावनकुळे साहेब पाठिंबा देतो.